तर तुम्ही सांगलीचे खासदार झालात, परंतु या सांगलीचे खासदार होण्यामागे खरं तर सांगली पॅटर्न जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेलं होतं। तुम्ही काँग्रेसकडनं बंडखोरी करत संपूर्ण निवडणूक लढलात आणि त्यानंतर तुम्ही खरं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढून संसदेत गेलात। आता महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण जागेंच्या संदर्भातला वाद आहे आणि प्रत्येक पक्ष म्हणतोय की आता सांगली पॅटर्न राबवून आम्ही आमदार होऊ शकतो म्हणून। तुम्हाला काय म्हणायचं, या सगळ्यांना काय तुमचं म्हणणं आहे? लोकसभेला झालं ती एक अतिविशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली। तुम्ही समजून घ्या की ती पहिली निवडणूक होती जिथं खऱ्या अर्थानं तिन्ही पक्ष म्हणजे उद्धवजींची शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढत होतं आणि त्यामुळे काही निर्णय घेताना थोडा गोंधळ झाला असेल आणि त्यातनं ती परिस्थिती निर्माण झाली होती आणि म्हणून ती निवडणूक होती। आज ह्या महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे आणि त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत। सर्व कार्यकर्त्यांना तीच विनंती आहे की ज्या वेळेला निर्णय घेतला जाईल उमेदवारीचा तो सर्व समावेशक विचार करून निर्णय घेतला जाईल, मेरिट बेस्ड घेतला जाईल आणि त्यामुळे असा कुठलाही प्रयोग महाराष्ट्रात कुठेही पुन्हा होणार नाही असं मला विश्वास वाटतो आणि तसा होऊ नये यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील असणार। काँग्रेसमधले तुमचेच कार्यकर्ते जे आहेत ते आता नागपूरच्या काँग्रेसच्या कार्यालयात सातत्याने बैठका घेतात आहेत। त्यात लोकांचा सगळ्यांचा मानस आहे की आता की ज्या पद्धतीने विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते होते, त्यांना बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, लोकसभेमध्ये त्यांनी यश प्राप्त केलं, त्याच पद्धतीने आता जर ठाकरे गट आमच्या जागा घेत असेल तर आम्हाला देखील त्या पद्धतीने निवडणुका लढवाव्या लागतील आणि त्या संदर्भातल्या बैठका सुद्धा सुरू आहेत। बघा, पक्षात संघर्ष असणं स्वाभाविक आहे। प्रत्येकाला वाटणार आपण निवडून आलं पाहिजे, आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे। प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे आणि त्या ठिकाणचे कार्यकर्ते जर इच्छुक असतील आमदारकीला तर त्यात काही गैर नाही। पण हे प्रत्येक कार्यकर्ता समजून घेईल की आता लवकरच ह्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा येणार आहे आणि प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगलं काम करायची संधी मिळणार आहे। मग ती आमदार या स्वरूपात असो, इतर राज्य शासनाच्या माध्यमातून असो, भरपूर संध्या मिळणार आहेत। आता हा संघर्षाचा भाग असतो, उमेदवारी मिळवतोपर्यंत आम्ही पाहिला आणि आता काही लोकही पाहतात। एका जागेत महाविकास आघाडीकडे 10 लोक इच्छुक आहेत आणि ही ग्राउंड रियालिटी आहे की काँग्रेस लेड महाविकास आघाडीला लोकांकडून प्रतिसाद चांगला मिळतो म्हणून स्वाभाविक आहे आमच्याकडे इच्छुक उमेदवार जास्त असणं। पण हा जरी नेगोशिएशनचा भाग म्हणून कोण बोलला असेल, मला वाटत नाही की लोक असला कुठलाही निर्णय घेतील। शांतपणे प्रत्येकजण विचार करून पुढे ह्या ठिकाणी पुरोगामी विचाराची लोक पुन्हा सत्तेत येण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील राहतील। पण सर, आपण जर बघितलं तर सध्या नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात काल वाद झाले जागा वाटपावरनं। ह्या वादामुळे कार्यकर्ता कुठेतरी दुखावला जाऊ शकत नाही असं नसते ना। हे बघा, ते माझ्या पक्षाचे म्हणजे आमच्या पक्षाचे अध्यक्ष असं मला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते। संजय राऊत साहेब आमच्या पक्षाचे प्रवक्ते असं प्रत्येकाला वाटते आणि त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना असते ती कधी कधी तीव्र असते की मला उमेदवार मिळाली पाहिजे। त्यामुळे अध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांची जी भाषण बोलत असतील की भावना बोलत असतील तर त्यात काही गौण नाही आहे। पण ज्या वेळेला एकत्र एका खोलीत बसून तिन्ही घटक पक्ष एकत्र बसतील, हा काय वाद नाही आहे, हा एखादा कुठल्या तरी उमेदवारीवरनं संघर्ष असेल, तो काय तुटण्यापर्यंत जाणार नाही आणि ह्यातनं कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास होईल असं मला वाटत नाही। एक चांगला तोडगा निघेल। परंतु सर, सातत्याने तुमच्या आजी आणि माजी खासदारांमध्ये सांगलीमध्ये संपूर्ण वाद निर्माण झालेला, हमरीतुमरीपर्यंत हा तुमचा वाद संपूर्ण स्टेजवरती सगळ्या महाराष्ट्राने बघितला। आता तुमचे जे संजय काका पाटील जे माजी खासदार आहेत भाजपचे, ते आता तासगाव कवठे महाकाळमधनं निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्या पद्धतीने अजित पवारांची भेट देखील त्यांनी घेतली। बघा, त्यांचा गट आहे, त्यांनी काम करत असतील तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढणार असतील तर आम्ही कोण त्यांना थांबवू शकणार नाही। शेवटी आमच्या महाविकास आघाडीत ते काय सामील होत नाही तर आमच्याकडनं उमेदवारी मागत नाही आहे। राजकारण आहे, हा कार्यकर्त्यांचा आमचा संघर्ष हा गाव लेवलला असणारच। भाजपनी गेल्या काही वर्षात दंडुकशाहीचा वापर करून राजकारण केलेलं आहे। आता सत्ता जाताना दिसून ते थोडीफार दंडुकशाही करायचा प्रयत्न त्यांचे प्रत्येक कार्यकर्ते करतात। पण आता काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मी अपक्ष जरी असतो तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम्ही आता सक्षम झालेलो आहे। ह्या राज्यात मोठ्या प्रमाणात जो आता भ्रष्टाचार चाललेला आहे त्या दृष्टीनं तुम्ही पुढे जर पाहिलात तर ज्या वेळेला चांगलं सरकार येईल त्यावेळी सगळं मोडून काढलं जाईल। खरं लोकसभेला तुमच्या उमेदवारीला अदृश्य शक्तींचा विरोध होता असं तुम्ही स्वतः म्हटलेलात होता। आता विधानसभेमध्ये तुम्ही काँग्रेस आता निवडून आल्यानंतर तर तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा आहेत।
त्या 8ही विधानसभेमध्ये कोणत्या विधानसभेवरती काँग्रेस दावा करेल आणि अदृश्य शक्तींना मात देणार का त्या? हे पहा, ह्या जागा वाटपाची चर्चा ह्या काँग्रेस पक्ष त्यांच्या पातळीवर करत असतो. मी एक अपक्ष आहे, मी फक्त पाठिंबा दिलेला आहे. पण महाविकास आघाडीचे जी उमेदवार 8 उभे असतील त्यांचे प्रामाणिकपणे काम करून मला वाटते की सांगली जिल्हा तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं 8-0 दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.